नमस्कार, कसे आहात सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. आणि हे बघा, व्ह्यू बघा, निसर्गाचे किती कलर एका शॉटमध्ये हे झालं दिसतात आहेत बघा ना. खरंच खूप सुंदर किमया आहे निसर्गाची. तर जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला मुन्नारची टूर करवणार आहे. मुन्नारमध्ये पाहण्यासाठी काय काय आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. फर्स्ट तर आपण जातो आहे हातमागची जी मिल आहे ना, तिथे आपण पहिल्यांदा विजिट करत आहोत. जिथे ते हातावरती त्यांचे जे केरळाचे जे ट्रेडिशनल साड्या आहेत, पट्ट साडी. आणि हे बघा, पोचलो आहे आपण. हे आहे हातमागाच्या मशीन नाही म्हणता येणार. इथे ना ते स्वतः हाताने ते ट्रेडिशनल लुंगी आणि त्यांची ती पट्ट साडी बनवतात. हे बघा किती सुंदर सुंदर कलर लावलेत त्यांनी. गोल्डन, पलीकडच्या साईडला पिंक कलर पण आहे बघा. गोल्डन, व्हाईट आणि पिंक. खूप छान 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 कॉम्बिनेशनच्या साड्या होत्या इथे. त्यांचं असं म्हणणं होतं की हे इथेच बनत असल्यामुळे इथे स्वस्त आहेत. अदरवाईज बाकी ठिकाणी थोड्याशा महाग असतात. पण मी काही घेतल्या नाहीत, कारण माझ्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या केरला पॅटर्नच्या साड्या आहेत. सो आम्ही फक्त सानिसासाठी परकर पोलकं बघितलं होतं. हे बघा खूप सुंदर. मी पहिल्यांदा समोरून पाहिलं हे सगळं. हे बघा, हे त्यांची मिल आहे. इथे त्यांचे सगळे ट्रेडिशनल साडी वगैरे मिळतात. खूप सुंदर कलर होते. खूप बघून घ्यावेशच वाटत होते. आपल्याला तर लेडीजला माहिती आहे की कुठे साडी वगैरे दिसली तर कंट्रोलच होत नाही. पण तरी पण मी केलं. आणि मी फक्त सानिसासाठी परकर पोलकं घेतलेलं. पण त्याच्यामध्ये काही कलर ऑप्शन्स नव्हते जास्त. पण जे होतं तेच आम्ही घेतलं की काहीतरी त्या मिलमधून आठवण म्हणून आम्ही घेतली होती. याच्यानंतर आम्ही इथे समोर थोडंसं पुढे मी एक व्हिडिओ अटॅच केला आहे, ज्याच्यामध्ये तो जो माणूस आहे तो करून दाखवतो तुम्हाला. हे बघा खूप सुंदर सुंदर कलर आहेत. हे पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशनचं आय थिंक तो लुंगी बनवत होता. आणि हे आहे आपलं नेक्स्ट प्लेस, स्पाइस गार्डन. सगळ्या प्रकारच्या मसाल्यांचं हे गार्डन आहे. इथे व्हिडिओ अलाउड नव्हता, पण मला थोडंसं मी घेतला आहे. थोडा घेतला आहे जिथे घेता येईल तिथे. हे सगळे स्पाइसचे गार्डन आहेत. कुठले मसाले कशासाठी, म्हणजे आयुर्वेदिकदृष्ट्या पण. आणि बाकी तर आपण भाजींमध्ये वापरतो, पण आयुर्वेदिकदृष्ट्या कोणत्या मसाल्याचा काय फायदा आहे इथं एक्सप्लेन करतात ते आपल्याला. इथे बघा, हे आता इथे थोडं पेपरमिंट आपण जात आहोत चॉकलेट फॅक्टरीमध्ये. ही आहे चॉकलेट फॅक्टरी. चॉकलेट फॅक्टरीमध्ये चॉकलेट कसे बनतात वगैरे ते त्यांनी दाखवलं आहे. मी काही जास्त अटॅच नाही केलं, कारण तुम्ही गेल्यावर पण तुम्हाला पण बघण्यासाठी काहीतरी हवं. तर मी फक्त त्यांचा तो जो फोटो वगैरे होता ते सगळं अटॅच केलं आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला असता जर मी ते अटॅच करत बसले असते तर. त्याच्यानंतर हा पूर्ण ते चॉकलेट शॉपमधलेच व्हिडिओ आहेत. त्याच्या खाली असे आर्टिफिशियल जे केरळाचं ट्रेडिशनल, आता मला याचं नाव नाही माहिती, पण जे मूवीमध्ये दाखवलं कांतारा वगैरे ते इथं मिळतं. मी त्यांना विचारत होते की काय प्राईज आहे वगैरे, किंवा यांचे शो कुठे बघायला मिळतील. तर ते बोले तुम्हाला जे प्लेस दाखवत आहेत तेच कारवाले तुम्ही त्यांना सांगा, ते तुम्हाला त्या शोमध्ये घेऊन जातील. शॉपमध्ये खूप अँटिक जे ट्रेडिशनल केरळाच्या ज्या गोष्टी होत्या त्या होत्या. आणि हा बघा व्ह्यू. हे चहाचे मळे आहेत मुन्नारमधले. खरंच खूप सुंदर वातावरण होतं. ॲक्च्युली आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी खूप ऊन होतं, आणि मी मनात असा विचारही केला की असं जर वातावरण राहिलं तर यार फिरायला काही मजा नाही येणार. पण सडन दुसऱ्या दिवशी इतकं सुंदर क्लायमेट झालं होतं. थोडंसं पाऊस आणि असं फॉग वगैरे, खूपच सुंदर.
हे बघा, खूप सुंदर क्लायमॅट झालं होतं आणि मी खरंच देवाचे खूप आभार मानले की थँक गॉड इतकं सुंदर क्लायमॅट होतं ना. आणि फिरायला एक वेगळीच मजा आली. ऊन नसल्यामुळे केरळमध्ये तर तुम्हाला माहिती की ऊन म्हणजे उन्हाचं प्रमाण किती असतं, पण तसं काहीच न होता. थोडासा रिमझिम पाऊस, थोडासा थंडावा, असं एक सुंदर वातावरण होतं. हे आहे मुन्नारमधलं फ्लॉवर गार्डन. खूप छान आहे, पण जास्त काही नाही आहे, सगळे फ्लॉवरच आहेत बघण्यासाठी. बाकी असं काही स्पेशली असं काही नाही आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर जाऊ शकता, छान वाटतात. फोटोज वगैरे खूप छान येतात. आमचे इथलेही फोटो बरेच मिस झाले आहे. आणि ही आहे मी. छान आहे. तसे 2-3 फ्लोअर चढून फ्लोअर नाही म्हणता येणार, म्हणजे त्यांनी स्टेप्स बनवल्यात वरती आणि परत खाली यायचं, परत वरती यायचं, असं काइंड ऑफ त्यांनी केलेलं आहे. छान वाटतं बघायला. खूप सुंदर सुंदर फ्लॉवर आहेत, म्हणजे खूप सगळ्या प्रकारचे कलर आहेत, सगळ्या प्रकारचे. निसर्गाने जेवढे कलर दिलेत ना तेवढे कलर या गार्डनमध्ये आहेत. डोळे दिपवून टाकणारे म्हणजे निसर्ग सौंदर्य आहे. खरंच खूप सुंदर सुंदर कलर होते. मी काही झूम करून कॅप्चर केलेत, पण मी सगळं नाही व्हिडिओमध्ये अटॅच केलं, कारण मग खूप मोठा व्हिडिओ झाला असता, कारण ऑलरेडी 12 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे आपला. सो मला जेवढं अटॅच हे बघा, कलर बघा. आधी पिंक होता, हा ऑरेंज, व्हाईट, इतके सुंदर सुंदर कलर होते ना. आणि कॉम्बिनेशन बघा ना, हे बघा किती छान ना. म्हणजे आधी पिंक आणि नंतर व्हाईट, एकाच फुलामध्ये इतके सगळे कलर. आणि नंतर आम्ही गेलो होतो एलिफंट राईडला. त्याचा पण मला व्हिडिओ नाही जास्त घेता आला, कारण आम्हाला लगेच बसवलं गेलं एलिफंटवरती, त्याच्यामुळे फक्त फोटोज वगैरेच कॅप्चर झाले आणि वरून काही फारसा क्लिअर व्हिडिओ येत नव्हता. सो घेण्यात काही पॉईंट नव्हता. सो आम्ही फक्त राईडच एन्जॉय केली. आणि हां, मी फोटो इथे अटॅच केला आहे. एलिफंट राईड अराऊंड काहीतरी पर हेड 500 की 600 काहीतरी त्याचे चार्जेस आहेत बरं का. त्याच्यानंतर मग एलिफंट राईडनंतर आम्ही नेक्स्ट गेलो होतो कुठे बरं, हां, आम्ही नंतर जे शो वगैरे होते ते बघण्यासाठी गेलेलो. थोडासा व्हिडिओ घेतला मी, पण ते एवढा क्लिअर नाही आला. हे बघा क्लायमॅट बघा, इतकं सुंदर क्लायमॅट झालं होतं ना, डोळे दिपवून टाकणारं. खूप छान. याच्यानंतर आम्ही संध्याकाळी 5चा शो काही आम्हाला मिळाला आणि तर आम्ही 6चा शो घेतला होता. त्याच्यामध्ये आम्ही कथकली, भरतनाट्यम वगैरे तो शो आम्ही इथे बघितला. ते आम्ही निघालो होतो त्या शोच्या. आम्हाला थोडंसं भीती पण होती, कारण निघायला खूप वेळ झाला होता. सो वेळेत पोहोचू की नाही, पण पोहोचलो आम्ही. इथे बघा, आता शो डायरेक्ट मी थिएटरचं वगैरे शूट नाही केलं, ओरिजिनल व्हॉईस, कारण साडीचा खूप फनी क्वेश्चन विचारते होता. खूप छान वाटतं ऐकायला. आणि केरळमध्ये नाही गेला, केरळमध्ये गेला आणि सगळ्या त्यांच्या आम्ही कराटे शो आम्ही तो नाही घेतला. हेच फक्त तिला चक्कर येते, छान होतं. एक हजबंड आणि 2 वाईफ आहेत आणि कोऑर्डिनेशन दाखवलं, त्यांच्यामध्ये संभाषण दाखवलं. नाही कळत मला. एक रागवते, दुसरी रागवते.
समोरून बघायला इतकं डेंजर वाटत होतं ना. मला असं वाटलं की माणूस पण वाटत व्हिडिओ संपला आणि याच्यावरच चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि चुकत असेल तर काही इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन टेस्ट अपलोड करून तुमच्याबरोबर शेअर करा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.